नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात. चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची शक्यता आहे. आधीच महिला अध्यक्षपदाचं त्यांचं पद हे काढून घेतलेलं आहे आणि आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा त्यांना हटवण्याची शक्यता आहे. देवगिरीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं सुरू आहेत. सुनेत्रा पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित आहेत. रुपाली चाकणकरांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. त्यामुळे आधीच रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांना आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा काढण्याची शक्यता आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. जय, एक मोठी बातमी समोर येते आहे. आधीच त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतलेला आहे आणि आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा काढण्याची शक्यता आहे. बैठक सुरू आहे. किती वेळापासून ही बैठक सुरू आहे? नक्की जगदीश, आपण पाहतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज खरं तर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे पवार कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी खरं तर देवगिरी निवासस्थानी पोहोचले होते आणि या भेटीदरम्यान त्यावेळी सुनेत्रा पवार, त्याचबरोबर पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्व नेत्यांची जे आहे ते सी.पी. राधाकृष्णन यांनी भेट घेतली. त्या भेटीनंतर खरं तर सुनेत्रा पवार, त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या अंतर्गत एक बैठक जी ती पार पडल्याची माहिती खरं तर सूत्रांच्या माध्यमातून देण्यात येते आणि या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर काल ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा हा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला आहे, या संपूर्ण प्रकरणावरती जे आहे ते खरं तर बैठक पार पडल्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि या कालच्या त्यांच्या महिला आयोगाच्या पदाच्या राजीनाम्यानंतर आता त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरनं सुद्धा पायउतार करावं लागतं का, या संपूर्ण गोष्टीबाबत सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती येते समोर येते. त्यामुळे आता एकंदरीत सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सर्व राष्ट्रवादीचे जे नेते आहेत हे एकूण या संपूर्ण प्रकरणावरती काय नेमकं भूमिका घेतील, कारण की काल आपण पाहिलं की रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता आज त्यानंतर राष्ट्रवादीच्या अंतर्गतली पहिली बैठक ही देवगिरी निवासस्थानी पार पडते आणि त्यामुळे या अंतर्गत बैठकीमध्ये पक्षप्रमुख सुनेत्रा पवार ह्या काय निर्णय घेतील, त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांना आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जय, मात्र आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. त्यानंतर आता पक्ष सुद्धा त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेऊ शकतो, कारण खरात प्रकरणी राष्ट्रवादी पक्ष सुद्धा गंभीर आहे हे दाखवण्याचा यातून प्रयत्न असेल. यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मात्र राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. चाकणकर या अजूनही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरती आहेत. त्यांचा राज्य महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतलेला आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष सुद्धा त्यांचा पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात ही बैठक पार पडलेली आहे. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो, व्हिडिओ समोर आले. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. या विरोधकांच्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत राजीनामा घेण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. जय, आवाज पोहोचतोय? हा, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र आता राष्ट्रवादी सुद्धा खरात प्रकरणी गंभीर आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अजूनही रुपाली चाकणकर आहेत, त्यांचा राजीनामा घेऊ शकते अशी काही शक्यता आहे? नक्कीच या संदर्भात खरं तर चर्चा करण्यासाठी आज जे आहे ते सुनेत्रा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये या देवगिरी निवासस्थानी खरं तर एक बैठक जी आहे ते पार पडली आणि या संपूर्ण बैठकीमध्ये याच संदर्भात जे आहे ते चर्चा झाल्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. आणि या बैठकीमध्ये खरं तर आपण पाहिलं काल ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, मात्र महिला प्रदेशाध्यक्षाचं पद हे अजूनही रुपाली चाकणकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्या पदाचा राजीनामा हे रुपाली चाकणकर
चाकणकर यांना द्यावा लागणार का, या सर्व संदर्भात सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर ठीक आहे. इतर जे वरिष्ठ नेते आहेत हे या संदर्भात चर्चा करत आहेत. आणि एकूण या चर्चेनंतर आता रुपाली चाकणकर यांच्यासोबत काही चर्चा होते का, रुपाली चाकणकर पुन्हा सुनेत्रा पवार यांच्याकडे भेटीसाठी येतील का आणि आपला राजीनामा जाऊ देतील का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे जय, तुम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.